मित्रांनो, आज आम्ही व्हिडिओ केला आहे की महानगरपालिकेचं बजेट किती असतो, पैसा कुठे जातो आणि गैरवापर झाला तर काय करावे. संपूर्ण नागरिक मार्गदर्शक. ओके. आपल्याला हे माहिती आहे, दरवर्षी महानगरपालिका हजारो कोटींचा बजेट मंजूर करते, पण तरीही रस्ते फुटलेले, ड्रेनेज जॅम, स्ट्रीट लाईट बंद. प्रश्न फक्त हा नाही बजेट किती आहे, खरा प्रश्न माझ्या भागाच्या नावावर येणारा पैसा, ओके, म्हणजे तुमच्या एरियाच्या नावावर येणारा पैसा कामात का दिसत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुमच्या वॉर्डचा नेमका बजेट सिस्टम, पैसा कुठे आणि कसा लीक होतो आणि गैरवापर पकडण्याचे कायदेशीर फॉर्म्युला. तुमच्या भागासाठी बजेट येते कसं. प्रत्येक शहर विभागलेले असतात झोन किंवा वॉर्डमध्ये. तुमचा एक भाग एक वॉर्ड. महानगरपालिकेचे बजेट, ओके, कुठून येतो. ते प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता, पाणी व स्वच्छता टॅक्स, वॉटर टॅक्स, ओके, क्लिनलीनेस टॅक्स, राज्य व केंद्र सरकारची अनुदाने. हे बजेट वॉर्डनुसार वाटप केले जातात. आता रियालिटी एक सरासरी वॉर्ड बजेट पाहूया. लहान वॉर्डमध्ये 5 ते 15 कोटी प्रत्येक वर्ष. मध्यम वॉर्डमध्ये 15 ते 30 कोटी वर्ष. मोठा दाट लोकवस्ती असतं वॉर्ड 30 ते 50 कोटी वर्ष. हे तरीसुद्धा तुम्ही व्हेरीफाय करा, कमी जास्त असेल. म्हणजे दरवर्षी तुमच्या भागासाठी कोट्यवधी रुपये मंजूर होतात. आणि बजेट ब्रेकअप जे लोक सांगत नाही, उदाहरण तुमच्या वॉर्डला 20 कोटी, ओके, पास झाले. रस्ते व फुटपाथमध्ये त्यामध्ये 6 कोटी असणार. ड्रेनेज व पाणी म्हणजे ड्रेनेज, ओके, आणि सिवरेजसाठी 4 कोटी. कचरा व स्वच्छता, ओके, 3 कोटी. स्ट्रीट लाईट 2 कोटी. बागा मोकळी जागा 1 कोटी. म्हणजे डिस्क्रेशनरी व इमर्जन्सी फंडसुद्धा 4 कोटी. याच ठिकाणी सर्वात जास्त गैरवापर होऊ शकतो. ओके. आत्ता इनसाईड गेम पाहू. पैसा लीक कुठे होतो. डिस्क्रेशनरी फंड गेम, नगरसेवकांच्या नियंत्रणात. कमी पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी कमी असतात तिकडे. कमी सार्वजनिक ऑडिट म्हणजे सोशल ऑडिट होत नसतो, किंवा आपण बोलतो ना RTI नाही लागली तर पैसा गायब पक्का. तर आणि दुसरी जी कारणे आहेत म्हणजे रिझन आहेत, कंत्राटदार, इंजिनियर, ओके, आणि किंवा नेताजीमध्ये पण नेक्सस असतात. साखली समजा, नगरसेवक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला सब कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे टेंडर मंजूर 1 कोटी, प्रत्यक्ष काम 40 किंवा 50 लाख, म्हणजे उरलेले कमिशन प्लस कट. यामुळे कामाची गुणवत्ता मरते. उशीर म्हणजे कायदेशीर भ्रष्टाचार. प्रकल्प मंजूर, कामाला उशीर, दरवाढ, अतिरिक्त बिल. उशीर हा पैसे चोरण्याचा कायदेशीर मार्ग होऊ शकतो, पण तरीसुद्धा तुम्ही ॲनलाईज करा. तुम्ही तपास कसा कराल. ओके. पहिली जी स्टेप आहे, पहिले, ओके, तुम्ही सिस्टम हलवते ते म्हणजे RTIमध्ये विचारा तुमच्या वॉर्डचा वार्षिक बजेट किती आहे, मागील 3-5 वर्षांची मंजुरे कामे, कंत्राटदारांची माहिती, किती रक्कम सोडली, युटिलायझेशन सर्टिफिकेट काय ते पण बघायचं. RTIचा परिणाम फाईल सरळ होते. आणि प्रत्यक्ष पाहणी म्हणजे स्वतः बघा, साईट व्हिजिट करा. तुम्हाला असं वाटलं की हे प्रोजेक्ट केलं तर साईट व्हिजिट करा, फोटो व व्हिडिओ काढून ठेवा. कागदावरचे काम किंवा प्रत्यक्ष कामामध्ये डिफरन्स समजा. ओके. मिसमॅच असेल तर ठोस पुरावा आहे तुमच्याकडे. बेसिक क्वालिटी तपास म्हणजे सामान्य नागरिकांसाठी काय करता तुम्ही. रस्त्यांची जाडी बघा, ड्रेनेजचा उतार बघा, मॅनहोलमधील अंतर बघा, स्ट्रीट लाईटची वॉल्टेज बघा, ओके. तांत्रिक प्रश्नांनी कंत्राटदार घाबरतो. म्हणजे राईट क्वेश्चन, ओके. आता गैरवापर सापडला तर काय करावं. म्हणजे तुम्ही लेखी तक्रार करू शकता, रिटन कंप्लेंट, वॉर्ड अधिकारीला, महानगरपालिका आयुक्तला, नगरसेवकमध्ये त्याला CCमध्ये ठेवा. तोंडी तक्रार नाही, फक्त लेखी. आता फॉलोअप RTIमध्ये पण बघा. RTI प्रश्न रेकॉर्डनुसार काम पूर्ण दाखवले आहे, पण प्रत्यक्षात का होत आहे. इंजिनियर दबावात येतो का. ओके. लोकायुक्त ACB जोडा, ओके. RTI उत्तर शोधा, फोटो द्या, बिले. इथून खरी कारवाई सुरू होते. तर लेवल 4मध्ये मीडिया व डिजिटल दबाव पण पाहिजे. स्थानिक पत्रकार त्यांनी हे आवाज उठवलं पाहिजे. ट्विटर, हॅशटॅगिंग, यूट्यूब शॉर्ट्समध्ये. सिस्टमला सर्वात जास्त भीती बदनामीची असते. तर आता कायदेशीर नोटीस काय. PIL पब्लिक इंटरेस्ट लेजिटेशनमध्ये तुम्ही हे मुद्दे मांडू शकता. रस्ते बरोबर नाही आहे, ड्रेनेज नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे, फंड नव्हता, कोर्टासमोर फंड नव्हता, बहाणं चालत नाही. ओके. सोशल व डिजिटल टूल्स, मॉडर्न पॉवरमध्ये सोशल व मीडिया सोशल ऑडिट करा. नागरिक आणि अधिकारी दोन्ही मिळून
सोशल ऑडिट करा, किती आले, किती वापरला गेला फंड. म्युन्सिपल ग्रीव्हन्स पोर्टल असतात, त्यामध्ये तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. जिओ टॅग फोटो करा, गुगल मॅप्स टॅगिंग पण करा. ओके. मोबाईल नवे RTI ऑफिस आहे. भीती तोडण्याचा फॉर्म्युला कलेक्टिव्ह RTI करा. म्हणजे एक पर्सन नाही, एक माणूस नाही, तुमची सोसायटी म्हणजे 10-15 माणूस एकत्र आले आणि कलेक्टिव्ह RTI. NGO मार्फत तक्रार करा. ओके. ॲनोनिमस कंप्लेंट पण करू शकता तुम्ही. सिस्टम व्यक्तीला नाही, गटाला घाबरतो. आणि फायनल पॉवर मेसेज काय असेल, महानगरपालिका भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसा चोरी नाही, तो तुमचा सुरक्षिततेच्या, आरोग्याच्या, सन्मानाचा, ओके, ही चोरी आहे. तुमच्या भागासाठी पैसा येतो, दरवर्षी येतो, कोट्यवधी रुपयात येतो. फरक इतकाच आहे, आधी आपण गप्प होतो, आता आपण ऑडिट करणार. अशी म्हणजे अशी वागणूक पाहिजे. ज्या दिवशी RTI रोजची सवय बनेल, बजेट सार्वजनिक होईल, उशिरावर प्रश्न विचारले जातील, त्या दिवशी महानगरपालिका तुमच्या भागाकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. ओके. हे तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.